कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी परिसरात रविवारी सकाळी विहिरीत जिवंत बिबट्या आढळून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली। वन विभाग, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेत विहिरीत विशेष पिंजरा सोडून बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। गेल्या काही दिवसांपासून जेऊरकुंभारी परिसरात या बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता। शेतातील गाय, वासरे तसेच कुत्र्यांवर हल्ले करून त्यांचा फडशा पाडल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या। त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। रविवारी सकाळी सर्वे क्रमांक 81/2 मधील शेतकरी शामराव कल्याण वक्ते यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याचं निदर्शनास आलं। शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रीच्या वेळी हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। विहिरीत पडलेल्या बिबट्यानं पाण्यातील पाईपचा आधार घेत रात्रभर जीव वाचवला। रविवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भानुदास वक्ते हे शेतात पाहणीसाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या दिसला। त्यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांना माहिती दिली। त्यानंतर पोलीस पाटील गायकवाड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता आहेर, वनपरिक्षेत्र अधिकारी शेख MY, वनपाल जाधव BH तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, चालक सागर भुई, संजय मोकळ, अमोल शिंदे व श्रावण चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं। संचालक बाळासाहेब वक्ते, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, जालिंदर चव्हाण तसेच ग्रामस्थांनीही वन विभागाच्या बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला। त्यानंतर वन विभागानं विहिरीत विशेष बचाव पिंजरा सोडून बिबट्याला सुरक्षितपणे त्यामध्ये आणलं। पिंजरा वर काढल्यानंतर बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलंय। संपूर्ण बचाव मोहीम अत्यंत काळजीपूर्वक, नियोजनबद्ध व यशस्वीरित्या पार पडली। यावेळी ग्रामस्थांनी तत्परतेनं बचाव कार्य पार पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। बिबट्याच्या पकडीनंतर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडत वन विभागाच्या कार्याचं कौतुक केलंय। या बचाव मोहिमेच्या संचालक बाळासाहेब वक्ते, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, देवा लोखंडे, बाजीराव वक्ते, पांडुरंग वक्ते, किरण पाटीलबा वक्ते, संतोष जाधव, शिवाजी वक्ते, जालिंदर चव्हाण, भानुदास वक्ते, सोपानराव वक्ते, कोंडीराम वक्ते, लक्ष्मण वक्ते, रामभाऊ वक्ते, संदीप वक्ते, सुनील वक्ते, विशाल गुलसळ, कल्याण गुलसळ, राणा वक्ते, ओम वक्ते, ऋषी वक्ते, बंटी मेहेत्रे, नामदेव वक्ते, दादासाहेब चव्हाण, गोरख चव्हाण, तुषार गुरसळ, प्राध्यापक मधुकर वक्ते, धनंजय रोहम, अक्षय चव्हाण, यशवंत वक्ते, रोहित जावळे, संतोष पुंगळ, संदीप राऊत, आदित्य वक्ते तसेच अन्य ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभलेत। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू। ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध। AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा। आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा। SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड।